Hello students, welcome to Gapal. So students, आज आम्ही construction chapter शिकतले. Okay? So तुम्ही पहिला सले previous क्लासीन तुमच्या constructions मुळे किती आहे? Construction मुळे किती आहे? जे आम्ही drawings काढता with the help of protector, scale, compass आणि ताका with specific measurements आम्ही drawing काढता ताका आम्ही constructions म्हणतात. Right? So first to divide a line segment in a given ratio. So एक line असा ती एका रेशियोन आमका डिवाइड करपाची असा. So let's say so question पळोवया कसो असता तो असो draw a line segment of length 8 cm. Okay, 8 cm ची लाइन आमका एक ड्रॉ करपाक जाय आणि डिवाइड करपाक जाय in the ratio 3:1. Okay, आणि मागीर आमी measure the two parts measure करपाचे. Okay, so आमी लाइन सेगमेंट ड्रॉ करून कशी डिवाइड करता ते पळोवया. ओके, सो ताका दोन मेथड्स असा. ओके, फर्स्ट मेथड असा ती आम्ही आता पळोवया. दोन मेथड्स असा. सो फर्स्ट मेथडान लेट्स से एक लाइन आम्ही ड्रॉ केला. दिस इज 8 सेंटीमीटर आम्ही जी ड्रॉ केला ती. सो वो पॉइंट लेट्स से दिस इज ए पॉइंट, लेट्स से दिस पॉइंट बी पॉइंट. ओके, सो ती लाइन आमका डिवाइड करपाक जाय. सो फर्स्ट आम्ही कितें करतले डिवाइड करपाक प्रोटेक्टर घेतले आणि ए पॉइंटाची दवरतले. ओके, विथ टेकिंग एनी एंगल. सो जो कितलो एंगल घेवपाक जाता आमी आमच्यानी. सो लेट्स से आमी 30 डिग्री घेऊया. ओके, लेट्स से 30 डिग्री मार्क केलो हांगा आणि या पॉइंटातल्यान आमी एक अशी लाइन ड्रॉ करपाची. दिस इज आवर लाइन. ओके, आता कितें करपाचें नेक्स्ट, जो आमकां रेशियो दिला 3:1, राइट. सो हे 3 plus 1 करपाचो रेशियो जो दिला ते. सो टोटल कितले जालो 4. सो 4 जो व्हॅल्यू येता पळय तितले आमकां पॉइंट्स मार्क करपाक जाय एट इक्वल इंटरवल ह्या लायनीचेर. ओके, ती ह्या लायनीचेर 4 पार्ट्स करपाक जाय इक्वल इंटरवलान. ओके, सो ते करतले कशे करतले. सो फॉर दॅट आमकां आमी कंपासाचो हेल्प घेवपाचो. लेट्स से एक कंपास घेवपाचो आणि एक सर्टन लेंथ आमी घेवपाची. ओके, आणि ती हांगा या लायनीचेर कट करपाची. ओके, अशी सेम आता नेक्स्ट विथ द सेम लेंथ वो कंपासाचो सेटअप तसो दवरून पॉइंटर आता जो कंपास असा त्याचा पॉइंटर आम्ही हांगा दवरपाचो लाईक दिस आणि हांगा कट करपाचो. ओके, लाईक दिस. सो वो फर्स्ट जो पॉइंट असा त्याका लेट्स से आम्ही A1 नाव दिवया. दिस इज सेकंड पॉइंट A2 दिवया. सेम कंपासाचो सेटअप घेवपाचो, हांगा पॉइंटर दवरपाचो आणि हांगा कट करपाचो. ओके, सो लेट्स से वो आमचो A3 पॉइंट जालो. सेम आता नेक्स्ट 4 पॉइंट्स काडपाक जाय न्हू आमकां. 4 पॉइंट्स घेवपाक जाय या लायनीचे. सो सेम सेटअप हांगा घेवपाचो आणि हांगा लाइन कट करपाची. सो वो पॉइंट आमचो A4 जालो. गॉट इट. सो नेक्स्ट असे 4 आम्ही पार्ट्स डिवाइड केले त्या लायनीचे. नेक्स्ट कितें करपाचो, वो जो फोर्थ पॉइंट असा तो A4 पॉइंट आणि वो आमचो एंड पॉइंट ऑफ द लाइन दॅट इज B पॉइंट. ओके, सो ताका आमी जॉइन करपाचो लाईक दिस. ओके, दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. ओके, नेक्स्ट आमकां कितें करपाक, आमकां रेशियो ती लाइन ही जी लाइन आसा AB लाइन ती डिवाइड करपाक लागून आमी कितें करचें पडटा. ही जी लाइन आसा A4 आणि B ही जी लाइन आमी जी ड्रॉ केला ताका ताजी एक पॅरलल लाइन A3 हांगा काडपाची, हांगा ड्रॉ करपाक जाय. कित्याक 3 रेशियो करपाक जाय न्हू. सो ताका लागून A3 पॉइंटाचेर हांगा अशी लाइन ड्रॉ करपाची, पॅरलल लाइन आसपाक जाय ती टू द A4 आणि B ही जी लाइन आसा ताका. ओके, सो ती ड्रॉ करपाक आमी कितें करप, विथ द हेल्प ऑफ कंपास आमी कंपास हांगा दवरपाचो, सेटअप करपाचो आणि ही जी लेंथ आसा A3 A4 जी लेंथ आसा तेज्याकून मातशी कमी घेऊन हांगा एक आर्क ड्रॉ करपाचो. सो दॅट हांगा सुद्धा कनेक्ट जाता म्हळ्यार ड्रॉ करपाचो. या लायनीक A4 B लाइन आसा हांगा इंटरसेक्ट जाता म्हळ्यार ड्रॉ करपाचो. सेम कंपासाचो सेटअप घेऊन तितलीच लेंथ दवरून A3 पॉइंटाचेर कंपास व्हरपाचो आणि सेम आर्क अनेक ड्रॉ करपाचो. ओके, सो वो आर्क ड्रॉ केलो. मागीर कितें करपाक जाय, वो पॉइंट आमकां हांगा रेप्लिकेट करपाक जाय जाल्यार कितें करचें पडटलें. सो आमकां ही डिस्टन्स घेवची पडटली. सो ताका लागून सो विथ द हेल्प ऑफ कंपास मी ही डिस्टन्स घेवपाची मेजर करून आणि सेम कंपासाचो सेटअप वो आसा पळय तो हांगा ह्या पॉइंटाचेर दवरपाचो. ओके, आणि हांगा
कट करपाचो. कट करतकीर आमकां हांगा पॉइंट मेळटलो तो तातूंतल्यान आमी ही लायन ड्रॉ करपाची. ओके, A3 अशी लायन ड्रॉ करपाची या पॉइंटांतल्यान. ओके, सो ती ड्रॉ करतकीर हांगा जो इंटरसेक्ट पॉइंट जातलो तो आसतलो आमचो बी डॅश पॉइंट. ओके, हो जो इंटरसेक्ट जाता. सो आता सपोज जर आमी हो आमचो डिवाइड करता तो पॉइंट. ओके, ही लायन डिवाइड करता हो पॉइंट. सो ती जर आता मेजरमेंट जर पहिली जाल्यार ही जी मेजरमेंट आसतली पळय हांगासून हांगा ती आसतली ती 3:1 रेशोन आसतली आणि हांगाची आसा पळय ती 1 रेशोन आसतली. म्हणल्यार कशी आसतली, लेट्स से वी टोटल लेंथ 8 आसा जाल्यार ही जर मेजर करता जाल्यार आमकां मेळटा 6 सेंटीमीटर मेळटा. ओके, इज टू कितें जातली, ही जी मेळटली ती 2 सेंटीमीटर मेळटा. ओके, इफ यू मेजर दिस विथ अ स्केल. ओके, सो हे जर आमी पळयलो जाल्यार रेशियो कसो जातलो, 2 1 जा 1 2 3 जा 3. सो रेशियो किती जालो 3:1 जालो. राईट. सो ही लायन जी 8 सेंटीमीटराची लायन जी आसा सारख्या रेशियोन डिवाइड जाली. राईट. अशें करून आमी ही लायन अशी डिवाइड करता. दिस इज द मेथड 1. ओके, आता आमी नेक्स्ट मेथड पळोवया. सेम लायन आसा ती ड्रॉ डिवाइड करपाची, ती कशी करूंक शकता ती. ओके, सो लेट्स से ही लायन आसा. ओके, लेट्स से हो पॉइंट आसा तो A आणि हो जो पॉइंट आसा तो B पॉइंट. ओके, ती आता आमकां डिवाइड करपाची. सो फर्स्ट आमी कितें करूया, प्रोटेक्टर घेवन एनी एंगल घेवन हांगा पॉइंट मार्क करून थंयचो एक एंगल घेवपाचो. ओके, लेट्स से 30 घेवया आमी. ओके, मार्क करतकीर हांगा ही लायन ड्रॉ केली. ओके, सो हो आमचो एंगल आसा 30 डिग्री. राईट. नेक्स्ट कितें करपाचो, सेम जो प्रोटेक्टर घेवपाचो ह्या पॉइंटाचेर बी पॉइंटाचेर आणि सेम एंगल जो आमी हांगा घेतला तोच एंगल हांगा घेवपाचो. आमी हांगा 30 डिग्री घेतला, सो हांगाय आमी 30 डिग्री घेवपाचो. ओके, सो सेम एंगल घेवपाक जाय आणि त्या पॉइंटांतल्यान ड्रॉ करपाची. ड्रॉ करतकीर हो 30 डिग्री जाला आमचो. सो ड्रॉ केली आमी. आता नेक्स्ट कितें करपाचें, आता हो रेशियो जो सांगलेलो आमी 3:1. सो ते जर आमी एड केले जाल्यार आमकां कितले मेळटा 4. सो 4 पॉइंट्स मार्क करपाचे एट इक्वल इंटरवल. सो सेम वे ही लायन आणि ही लायन आमी 4 पार्ट्सान डिवाइड करपाची. ओके, सो फर्स्ट हांगा कंपास दवरपाचो. ओके, आणि हांगा कट करपाचो फर्स्ट. सो हो A1 पॉइंट जालो. सेम सेटअप घेवन हांगा कंपास दवरपाचो ह्या पॉइंटाचेर आणि हांगा कट करपाचो. ओके, कंपास हांगा दवरलो, हांगा कट केलो. दिस इज आवर सेकंड पॉइंट. लाईक दिस अशें दवरून आमी हे 4 पॉइंट काडपाचे. ओके, दिस A4 पॉइंट. सेम वे कंपास हांगा घेवपाचो आता आणि सेम जी सेटअप आशिल्लो, सेम लेंथ जी आशिल्ली ही जी आसा पळय, सेम कंपास सेटअप घेवन हांगा दवरून हांगा कट करपाचो. सो हो पॉइंट जो आसतलो आमचो B1 पॉइंट जातलो. ओके, सेम हांगा नेक्स्ट आणि नेक्स्ट पॉइंट करपाचो टिल 4 पॉइंट काडपाचो. दिस इज सेकंड पॉइंट. ओके, कट करतकीर हो B3 पॉइंट, सॉरी हो B3 आणि हो नेक्स्ट आसता B4 पॉइंट. ओके, लाईक दिस वी हॅव टू ड्रॉ. आता नेक्स्ट आमी कितें करपाचो, आमकां हो रेशियो जो दिला 3:1 दिला. ओके, सो 3 जो आसा पळय तो थर्ड पॉइंट ऑन द दिस लोअर साइड जी आसा ती थर्ड पॉइंट जो आसा A3 पॉइंट. ओके, हो पॉइंट आणि हो 1 म्हणल्यार ह्या लायनीचेर ही जी लायन आसा B1 B2, सो B1 पॉइंट फर्स्ट पॉइंट. ओके, हे दोन पॉइंट आसा ते जॉइन करपाचे लाईक दिस. अशी हे दोन जॉइन करतकीर एक लाईन मेळटली आमकां. राईट, बिकॉज 3:1 म्हणून. सो A3 पॉइंट हो आणि B1 पॉइंट. सो 3 आणि 1 पॉइंट. ओके, सो ते करतकीर आमकां हो इंटरसेक्शन पॉइंट मेळटलो. दॅट विल बी आर B डॅश. ओके, सो आता आमची लाईन कशी आसतली, डिवाइड जाला ती A टू B डॅश आणि B डॅश टू D. सो हे जर तुम्ही डिस्टन्स जर मेजर केले जाल्यार सेम येतलो. अशें करून आमी लाईन डिवाइड करपाक शकता. दिस इज द सेकंड मेथड. ओके, सो आता आमी हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल पळोवया. ओके, तुम्ही 9th स्टँडर्डान शिकला आसतले कशें कन्स्ट्रक्ट करता ते, बट स्टील आमी एक फावटी पळोवया कशें करता ते, जस्ट तुमकां याद जावपाक. ओके, सो पहिला आसा आमकां एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करपाक जाय जेन्ना ऑल द साइड्स आर गिवन. सो फर्स्ट आमी सदांच एक रफ डायग्राम काडपाक जाय. ओके, लेट्स से दिस इज अ ट्रायंगल A B आणि C. ओके, आणि हांगा कितें दिला आमकां, दिस इज 7 AB is 7 centimeter, BC is 8 centimeter and this is 6 centimeter. Right, so आमकां असं कन्स्ट्रक्ट करपाक जाय. सो लेट्स स्टार्ट. लेट्स से ही जी लाईन आसा ती आमची BC लाईन.
ओके दिस इज 8 सेंटीमीटर. आता आमकां ए पॉइंट मार्क करपाक जाय एट अ डिस्टन्स ऑफ 7 सेंटीमीटर फ्रॉम बी आणि सी कडे साकून 6 सेंटीमीटर. ओके सो आम्ही कितें करूया फर्स्ट ई लेंथ घेऊया. ओके हांगा कंपास दवरपाचो विथ द डिस्टन्स ऑफ 7 सेंटीमीटर आम्ही वो घेवपाचो. वो जो कंपासाचो सेटअप जो घेतला आम्ही मेजर करून 7 घेवपाचो आणि हांगा आर्क मार्क करपाचो. ओके लाईक दिस. ओके सो आमकां वो एक आर्क मेळटलो. सेम आता कंपास हांगा घेवपाचो विथ अ डिस्टन्स ऑफ AC इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. ओके AC 6 सेंटीमीटर सांगला. सो 6 सेंटीमीटर घेऊन हो कंपास सेटअप घेवपाचो आणि हांगा एक असो आर्क मार्क करपाचो. सो आर्क मार्क करतकीर हांगा एक पॉइंट मेळटलो आमकां. सो तो पॉइंट आमचो A आसतलो. सो नेक्स्ट व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू जॉइन दिस साइड्स. ओके सो ही आमची आसतली 7 सेंटीमीटर आणि ही आमची 6 सेंटीमीटर ट्रायंगल. ओके नेक्स्ट जो आसा तो आमकां ट्रायंगल ड्रॉ करपाचे आसा जेन्ना दोन साइड्स दिल्ले आसा आणि एक एंगल दिल्लो आसता. ओके सो ताजो आमी रफ डायग्राम पळोवया. ओके लेट्स से दिस इज अ ट्रायंगल ए बी आणि सी. ओके सो हातून किती दिला ए बी 7 सेंटीमीटर दिला. बी सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिला आणि हो जो एंगल आसा तो 45 डिग्री म्हणून सांगला. ओके सो आता हो कसो कन्स्ट्रक्ट करपाचो तो पळोवया. सो लेट्स कीप आवर बेस ऑफ द ट्रायंगल एज BC ओनली. ओके सो ही आमची बेस BC दिस इज 8 सेंटीमीटर. ओके नेक्स्ट आता आमकां कितें खबर आसा ही खबर आसा लायन. सो तेका लागून आमी कंपास घेतले मेजरिंग 7 सेंटीमीटर आणि हांगा आर्क ड्रॉ करतले लाईक दिस. ओके आर्क ड्रॉ केलो. नेक्स्ट कितें करपाचो हो एंगल आमकां खबर आसा सो ताका लागून आमी प्रोटेक्टर घेतले आणि हांगा 45 कितलो आसा तो मार्क करले. लेट्स से हांगा आसा 45 येतलो मिडल कसो राइट. सो वो पॉइंट आणि वो पॉइंट एंड पॉइंट सी पॉइंट. सो तातूंतल्यान एक लाइन ड्रॉ केली जाल्यार आमकां पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मेळटलो ह्या आर्काचेर राइट. सो वो पॉइंट आसतलो आमचो ए पॉइंट. सो देन वी हॅव टू join this line. So this is 7 centimeter and this is 45 degree. Okay अशें करून आमी ट्रायंगल्स करता. थर्ड केस जी आसा ती ट्रायंगल ड्रॉ करपाची तातून एक साइड दिल्ली आसतली आणि दोन एंगल दिल्ले आसतली. सो रफ डायग्राम पळोवया कसो तो. सॉरी वाकडो जालो. त्याचा रफ डायग्राम पळोवया आमी कसो तो. ओके दिस इज अ ट्रायंगल ए बी सी. सो BC किती सांगला 5 सेंटीमीटर. ओके आणि हो जो एंगल आसा एंगल बी किती दिला 55 म्हणून सांगला आणि एंगल सी किती सांगला 45 डिग्री. अशे तरेन आमकां काडपाचो आसा. सो लेट्स ड्रॉ अ बेस. दिस इज BC राइट. दिस इज 5 सेंटीमीटर आणि किती सांगला एंगल हो जो आसा एंगल बी 55 डिग्री. सो कंपास घेवपाचो 55 डिग्री समजा हांगा येतलो त्या पॉइंटातल्यान आमी लाइन ड्रॉ करपाची. ओके सेम वे आमी हांगा कंपास घेवपाचो सी पॉइंटाचेर आणि 45 डिग्री मार्क करपाचो बिकॉज एंगल आमकां कितें सांगला 45 सांगला सी एंगल. सो 45 हांगा गेलो. ओके सो पॉइंटातल्यान ड्रॉ करपाचो. सो हियर विल गेट अ पॉइंट E. सो दिस इज 5 सेंटीमीटर. दिस इज 55 डिग्री and this is 45 degrees. Got it? अशा तरेन आमी triangles construct करता. Okay so you can see all these cases when all the three sides are given, two sides are given and the angle is given and one side is given and two angles are given. हे तीन cases असतात. Okay